मित्रांनो, आज तुम्ही खूप मेहनत करता, तुमचं घर चालवता, तुमची प्रत्येक स्वप्न तुम्ही पूर्ण करता. पण विचार करा, रिटायरमेंटनंतर तुम्ही तुमचा दैनंदिन खर्च कसा भागवाल? औषधांचा खर्च, घरातली जबाबदारी आणि महागाईचं ओझं यातून तर तुम्ही पळवाट काढूच शकणार नाही. मग मुलांवरती अवलंबून राहायचं का? नाही ना? तर आजच तुम्ही रिटायरमेंटची प्लॅनिंग SIPच्या माध्यमातून करू शकता. तर मित्रांनो, SIPच्या माध्यमातून आपण रिटायरमेंट कॉर्पस उभा करू शकतो आणि SWPच्या माध्यमातून आपण नियमित रक्कम त्या फंडामधून मिळवता येते. SWP म्हणजे काय हे आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. तर तुमच्या रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी कितीची SIP सुरू करावी लागेल ते आपण पाहूयात. उदाहरणार्थ, आजचा रिटायरमेंट कॉर्पस जर 1 कोटी गृहीत धरला आणि तुमचं वय 45 असेल आणि रिटायरमेंटचं एज आपण 65 गृहीत धरलं, तर रिटायरमेंटसाठी 20 वर्षाचा कालावधी आहे आणि एक्सपेक्टेड आपण इन्फ्लेशनचा रेट 6.5% गृहीत धरला आणि आपल्या रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंटवरती ROI आपण 12.5% गृहीत धरला, तर इन्फ्लेशन ॲडजस्टेड रिटायरमेंट कॉर्पस आपला 3,52,36,451 असा होईल आणि त्यासाठी तुम्हाला मंथली SIP 36,057 रुपयाची करावी लागेल. अशा रीतीने तुमची इन्व्हेस्टेड व्हॅल्यू 20 वर्षासाठी 86,53,680 होईल आणि टोटल ग्रोथ 2,65,82,771 एवढी होईल. आज तुम्हाला थोडीशी बचत करणं कठीण वाटेल, पण उद्या चालून तुम्हाला कोणावरतीही डिपेंड राहायची वेळ येणार नाही. लक्षात ठेवा, रिटायरमेंट प्लॅनिंग म्हणजे लक्झरी नाही, ती गरज आहे. म्हणून आज गुंतवणूक करा आणि बिंदास जगा. धन्यवाद.